हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज वाटतं जरा का हिवाळा सुरू झालाय। पहा सगळे बाजून धुका पडलाय, काही दिवसांनी सगळे बाजून धुका पडला बाय। जरा तर भाता बिता कापून घ्यायचे असतील तर लवकर कापून घ्या, नाही तर परत तारीख बिरीख दिसेल ना, मग थांबायला लागेल तुम्हाला सगळ्यांना। बरेच जणांची भाता कापायचे आहेत, पाणी तारीख दिसते, आज तारीख उद्या तारीख, सगळ्यांची भाता पडून राहिल्या इकडे। काही उभे आहेत ते चांगले आहेत, जी भाता टेकल्यान जमिनीला डायरेक्ट ती रुजल्यान। पण आमचा सगळा भात पडलाय, माहिती तुम्हाला दाखवला व्हिडिओत। आमचा गावात पण असा भराच कापायचा आहे, कापून झालाय, थोडासा एक खासर आहे बस। त्या झाला का लगेच पलाटात जायला लागेल, तिकडे पण बरीच खासर आहेत, बारीक मोठी करून बरीच खासर आहेत। त्या भात चांगला तरी पडेल नाही मिळेल, त्या कापून झाला बस। एकदा कापून जोडून झाला ना, कापले हिंडाय पडलो एखादीकडे, जवार बिवारला जायला लागेल हिंडाय। हिवाला एकदम हिवाल्यात गाड्यावर हिंडा एकदम मजाच वेगळी असते। जर हिंडून आला फिरून आला जरा फ्रेश वाटत, जरा बरं वाटत। रोजचे कामाला 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 पैसा घेतो, पण काय करशील, जायचं लागेलच। एकदमचा ऊन पडायला सुरुवात होऊन दे, म्हणजे बरा असा इथं सगळा भात कुहून असा राहिलाय, सुकल बिकल जरा जरा बरा तरी हो। पण काय पण सांगा, पण औंधा या वर्षा पाणी फारच पडला असा। उन्हाळ्यापासून जवळजवळ मे पासून पाणी पडतो पडतो पडतो, तर आता कुठं पाणी जरा थांबलाय, काय पाणी पडलाय भरमसाठ। नाही या वर्षा फारच नुकसान झालाय असा भाताचा ना। ते आमच्याकडं नुकसानीचा म्हणजे फॉर्म भरलं, आधार कार्ड, बँकेचा, अजून 7-12 उतार या त्यांना ग्रामपंचायतमध्ये जमा केला। थोडंफार नुकसानीचे पैसे भेटतील, आता जेवढं भेटतील तेवढं। तुम्ही तुमच्याकडे भरलं का नाही, कमेंट करून नक्की सांगा। ग्रामपंचायत म्हणजे डॉक्युमेंट जमा करायचं बस। आज कामावर जाय जरा आल्यासारखे आले। गेले मंगळवारपासून आमचं सर आहेत म्हणजे माने सर, ते गेल्यान गावाला 7 दिवसांसाठी। कोल्हापूरचं ते कोल्हापूरला गेल्यान, पंढरपूरला 7 दिवस सुट्टी आहेत। तर मी आता एकटाच आहोत, पॅनल आहे ना ते लिहायला लागतं सगळा टेस्टिंगचा, मॅक्झिमम मिनिमम त्याचा लोड ना, त्याचं लिहून 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 हात दुखतंय ना, एकला तर कंटाळायचं आहे। जे एक सर आहेत मेन सर, ते जास्त टाइम बसत नाही। आज बरोबर मी विचार करतो, आज बरोबर सुट्टी करू का काय, पण वाटत काय जायला लागेल परत कामावर। सर बीस काय ते सांगतील, माने सर मस्त गेलेत अजून आलेले नाही, पण तू सुट्टी मारतोस। पाहू, माने सर बोलले का बुधवारपर्यंत येत, म्हणजे आज एखादा येतील नाही तर उद्या, काय माहित काय होतं। मी युट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ना, तर असं आतापर्यंत लगेच 58 होतं, आता लगेच 50 सबस्क्रायबर झाल्यान जरा बरा वाटला मस्त। जर माझा व्हिडिओ कुठं कुठं पोहोचवतो ना, जरा कमेंट करून सांगा की पालघरला, इकडे वसायला, कुठं आसपास पोहोचायला तुम्ही पाहत असाल तर कमेंट करून सांगा नक्की, तर बरा वाटेल पाहून ना। जरा कमेंट वाचून जरा मस्त वाटत, नक्की करा हा मित्रांनो। या धुका पहा कधी पडलाय आज, फार म्हणजे फारच धुका पडलाय। असं वाटत हिवाळा झाला सुरुवात, हा पाणी पडायचा नाही। या भात, या काकांचा भात आहे, बाबांचा करा शिवरामांचा ना ते भात आहे, सगळा भात पडलाय। थोडासा त्यांनी कापायला सुरुवात केली तर परत पाणी पडला, परत टाकून दिला। मी दात पण घसेल ना जसा चला व्हिडिओ करायसाठी, धुका पहा इकडे वाटला बरं व्हिडिओ शूट करू। जर काय बघा काय दिसानी, हिवाळा तर सुरू झाला कमीत कमी। आमचे भात कापणी सुरू झाली बस का सोमवार ते शुक्रवार सगळ्यांनी कामाला जायचं, शनिवार सगळ्यांनी सुट्टी करायची। ती कंपल्सरी शनिवारी सुट्टी आहे। शनिवारी सुट्टी केली का म्हणजे सगळेजण घरात असतात एक दिवस, एक रविवारचा दिवस भेटतो, 2 दिवस मग भात कापून बांधून नाते घ्यायचा। तर शनिवारी सुट्टी आहेच, काम असो नसो कंपनीत सुट्टीच करायची। घरची ऑर्डर देते, डबत नाही करायचं। मेन तर आताच कामं सुरू होतील, कापून जोडायचा, खल्ला बनवायला लागेल, सगळा उडवी रचायची, वाहायची, झोडायची, वाढवायची। मेन काम आताच सुरू होतील, भार वाहाय, बरीच कामं सुरू होतील। आमचा सेट आहे ना, त्याचे मालक थोडासा आलोय फिरत, ते आता भात ठेवलाय दपून, इकडे कापलाय, इकडे पण कापलाय ना, धुकाच फारच पडलाय। पिशवे कापड टाकून ना दपून ठेवलाय, मस्त भात आलाय, प्रत्येक कणीस एकदम दाना दाना आलाय, फार भारी भात आलाय, पाण्याने नाश केलाय बस। मित्रांनो आता 7:30 वाजतील, मला कामावर जायला लागेल। आज सर येतील का नाही येतील
तर जायला लागेल कामावर आज. त्याच्याकरता जरा तयारी बियारी करता फ्रेश होता मस्तपैकी. डबा बिबा भरून कामाला जायला लागेल. मित्रांनो चाललो मी घरी आता. आमचा घर पण दिसा नाही पाहिजे. झूम करतो थोडासा. इथं घर आहे. दुखापा कधी पडला आहे बराच. जरा पण घर दिसत नाही. थोडी जवळ आहे तरी. या ज्या पूल आहे ना, या पूल मला अशी कोसलवायचं आहे. माती याची कमीत कमी बाईक जाय तरी मी माझा जागा करण बाईक जायसाठी. या माती सगळी कोसलवून इथून दगडी काढून व्यवस्थित लावून ना इथून पण या इथं सगळं मुंजन बाईक शेटच्या मालावर जायसाठी ना इथं पण दगडी टाकून याच्यावर भराव करण. बस बाईक गेली तरी बस. हे बघा बाईक जाल. आज आमचे आयाना बाबा सकाळीच लागल्यान भात कापायसाठी. पाणी गेला ना आता. धुक्का पडायला लागला म्हणजे पाणी गेला आता. तर भात कापायला सुरुवात केली सकाळीच. जरा लवकर गेला भात कापाय म्हणजे जरा 11-11:30 पर्यंत सुट्टी करायला भेटते. ऊन लागणी बरा जरा ना. या हाय आमचा इकडं घर. जवळच घराच्या जवळच खसरा आहेत लगातार लागूनच. भात कापाई जरा मस्तपैकी जवळच. खला पण जवळच. घर जवळ आहे. शेत जवळ आहे. परत खला पण जवळ. इकडं आमचा खला आहे. तर टाईम वाचतोच थोडा. सगळा टाईम वाचतो. लवकर लाणे आपट होते आमची. इकडे अजून कोणाचाच कापाय दिली सुरुवात नाही करेल. आमचं सुरुवातीलाच केला आहे. आता लवकर होईल आमच्या इकडचा. 4-5 खसरा आहेत. नंतर मग पलाटात जायला लागेल. व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मित्रांना सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा. कमेंट मी वाचताव ना. अजून रिप्लाय पण येतो लगेच कमेंटला. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओत. मित्रांनो तयारी केली ना. मी आलो गाड्या थांबाय. फार लेट झाला. आज 8:30 वाजून गेल्या. गाड्या पण मिळत नाही बा इकडे. इको बिको काय नाही आहेत. सगळ्या गेल्या. सुट्टी करायला लागलं असं वाटत. इकोचा टाइम निघून गेलाय.